तर भाई लोक खतरनाक तमाशे चालू होते गॅसच्या इथं. नुसते भांडण चालू होते. आता काय करणार आहे, बरोबर आहे, खायचे वांदे झालेत. लोक चुलीवरती लाकडं टाकून जेवायला बनवायले. तर आता नाही म्हणता म्हणता 3 जागेवर हिंडलोय आम्ही, आणि 3 जागेवर बघितलं तर 3 जागेवरती काय होत नाही माहिती कटकट. आता शेवटी फायनली एका जागेवर आलोय, आणि आता बघू इथं झालं तर ठीक, नाही झालं तर मग बस शेकडीवरती कामं चालवणार आहे की नाही. तर आता मम्मी गेली खाली बुकिंगसाठी. आता बघतो काय नाही, आणि भेटत तर मला पुढं. काय नुसते तमाशे चालू आहे. ते बहिणीचं ते इराण आणि ते इस्रायल भांडणं करून बसलंय, तर खायचे वांदे आपले करून बसले. चला बघूयात काय नाही. आणि साधं समजू नका. साधं म्हणजे कसं समजायचं? मग जे खरं ते सांगू लागलं, आम्हाला भेटले नाही तर मग गोंधळ मारला नाही ना आम्ही. भेटलेलं नाही ना. त्यांना फक्त एकच दिलं, 2 बुकिंग घ्या आमची 2 कार्ड. सो व्हॉट्सअप एव्हरीबडी, इट्स श्रू बॅक इट अगेन विथ अ न्यू अनदर ब्लॉग. तर आता आज चाललंय जरा गॅसची व्यवस्था करायला. तर बघूयात काय नाही. मार्क्सियनला इग्नोर कर, ठीक आहे. तर जेव्हा लवकर गॅसची लेतंगी चालू आहे यार. काय ते इराण आणि ते इस्रायलला मला भांडणं बंद करते बहिणी, आता भांडणं बंद कर ना. तर आता जाऊयात फटाफट, आणि मम्मी येते सोबत. तर तुम्हाला दाखवू पुढं काय नाही, आणि किती भीड आहे. चला. कोण लागायचं, कोण लागतंय डेंजर. आणि साधं समजू नका. साधं म्हणजे कसं समजायचं? मग जे खरं ते सांगू लागलं, आम्हाला भेटले नाही तर मग गोंधळ मारला नाही ना आम्ही. भेटलेलं नाही ना. त्यांना फक्त एकच दिलं, 2 बुकिंग घ्या आमची 2 कार्ड. मॅडम, मी ज्यावेळेस तुम्हाला आलो तुम्ही काय म्हणल्या, याची बुकिंग नाही का बरं म्हणल्या तुम्ही? अहो मॅडम, याच्यावरची तुम्हाला मी दाखवू आहे तुम्हाला, तुम्ही तेच म्हणता आणखीन परत. मग मी कशाचं नाही म्हणलं का? साधारण समजून आम्ही येणार का तुमच्या इथं चक्र मारून पेमेंट भरून यायला? सिलेंडर खाली भेटणार. ते ऑलरेडी गरम आहे, त्यांना बोलून फायदा नाही. कुणाला? त्यांना मधल्या लोकांना ना. हा, ते ऑलरेडी गरम आहे. आता त्यांचं तरी काय दोष आहे, बिचारे कामं करायला त्यांच्या हिशोबाने, आहे की नाही. तर भाई लोक खतरनाक तमाशे चालू होते गॅसच्या इथं. नुसते भांडण चालू होते. आता काय करणार आहे, बरोबर आहे, खायचे वांदे झालेत. लोक चुलीवरती लाकडं टाकून जेवायला बनवायले. तर आता नाही म्हणता म्हणता 3 जागेवर हिंडलोय आम्ही, आणि 3 जागेवर बघितलं तर 3 जागेवरती काय होत नाही माहिती कटकट. आता शेवटी फायनली एका जागेवर आलोय, आणि आता बघू इथं झालं तर ठीक, नाही झालं तर मग बस शेकडीवरती कामं चालवणार आहे की नाही. तर आता मम्मी गेली खाली बुकिंगसाठी. आता बघतो काय नाही, आणि भेटत तर मला पुढं. काय नुसते तमाशे चालू आहे. ते बहिणीचं ते इराण आणि ते इस्रायल भांडणं करून बसलंय, तर खायचे वांदे आपले करून बसले. चला बघूयात काय नाही. टाकणं कंपल्सरी आहे का? अच्छा, आपण कधी आलो नाही ना. बरोबर आहे की नाही, आपल्याला सवय नाही त्या गोष्टीची. अजून छोटी बॅग घ्यायची ना. हा, टाटा एस्थेटिक के 14 नाही हो. हा मित्र पैठण गेटून सामान घेणारा आज डिकॅथलॉन मध्ये आला, फक्त रुमाल घ्यायला. चला
इसको बोलते हैं दोस्त. अर्धा तास काय करावं म्हणलं आता इथे फक्त काय करावं का पहिले तिथं जवळपास काही नाही बसायला बस आली माझी गाडीला तू तर मग भाऊ यार पण हा असंच काम करत जेवणासाठी माझं पहिले डोकं खराब होतं करून घे भाई काय बोलला ते भाई तरी कॉलेज मध्ये ये करत जा भावा अशी कामं करायचे पुण्य ते काम पुण्य भेटते सुपरवायझर आहे का ते जाता ना आपली दुकान आम्हाला येतो म्हणा इकडं आपण घे तर गाईज घेतली ट्युटोरियल सुमितने त्याच्या बहिणीची तर चला आता जाऊ निघू अरे यार उन्हात आणच लेच ना बहीण तो टकलं चमकलं चपाच चला श्वासात तू माझ्या हृदयात बी तूच आहे किती दिवस जेवढे दिवस चालली तेवढे दिवस चले तो चांद तक या शाम तक बरं शरद मी तुला मेन्शन करत नाही ब्लॉकच्या टायमाला म्हणजे आयटम सगळा ब्लॉक बघा बरं मला आयटमच नाही रे पहिली गोष्ट आयटमच नाही यार उगाच चालू आहे आमच्या शायराली ना आता चाललंय शरदच्या भाऊजी का रे भाऊजीच्या भावाचा अच्छा त्यांचं काहीतरी पार्सल द्यायचे हायकोर्टला पार्सल देऊ कुठे चाललो आम्ही डायरेक्ट जात होतो हायकोर्टा जवळ आमचे छोटे मोठे धक्के बंद कारोबार डायरेक्ट हायकोर्ट मोठे मोठे सुप्रीम कोर्ट अरे मोठ मोठे गार गेले गंमत मध्ये. चल लढू नको थांबा थांबा बाबा तर एंट्री होते का नाही ते माहित नाही आम्हाला माहिती नाही एंट्री भेटली का नाही आम्हाला बेकार होते का असे चेहरे पाहून असे कपडे पाहून तर एकदम म्हणजे अरे तुम्ही जेलामध्ये पाहिजे इथं काय इथे करायचं काय करायली चल आतमध्ये चल आतमध्ये लवकर जर गाडी म्हटलं या आजकालच्या लोकांना काय कळणार आहे प्रेम काय असतं प्रेम काय नसतं यांना फक्त त्याच गोष्टी लागतात खरंच प्रेम बघायचं असेल ना तर काकण बघा काकण खरंच यात मी अजून बघितलं नाही पण शपथ लोक म्हणतात ना की ती स्टोरी अशी आहे की ती लग्न करते दुसऱ्या सोबत ती एक मुलगा घेऊन येते म्हणजे ती मुलगी असते ना नाही मुलगा तो हा. नाही ती दुसऱ्यासोबत लग्न करते हा आणि मग ती मुंबईला जाते अच्छा तो पैसेवाला तो मोठा ती पण नंतर चांगली म्हणते हा आता जर पूर्ण पिक्चर मी इथं सांगितलं तुम्ही बघसान काय मग आता हा ते पण आहे तुम्हाला पूर्ण विचार तुम्हाला इथं सांगितलं तरी बघणार काय केळं? काय तुम्ही? ठीक आहे तुम्ही बघा काकण बघा भारी स्टोरी एकदम तुम्हाला कळलं ना असली प्रेम काय असतं की नसल्यावर बी तुम्हाला तीच पाहिजे असते. प्रेम त्याला कळलं प्रेम म्हणतात प्रेम कळलं प्रेम कळलं. प्रेम कळलं आपलं आयुष्य पूर्ण याच्यातच चाललं का वेटिंग मध्ये हे बाई तरी लागलं सिग्नल सगळीकडे वेटिंग मध्ये आम्ही याच्यामध्ये आरामात झोपून तो किडनॅप करायला काही नाही याच्यात बसून जातो. कुठं पण सगळं गेला पाहिजे कुठं बी झोपलं पाहिजे माहिती का नाही आम्ही आहेत. जिथं जागा भेटेल तिथं झोपून जाऊ गाडी म्हणजे पोलीसची डायरेक्ट पकडली की गाड भाई भी देख रहे हैं भाई को भी लोग ब्लॉक भाई टेन्शन म्हणजे दिसायला पूर्ण में यांच्या याच्यात कसं असतं माहिती का काही बारीक जणांमुळे ना समाज खराब झालेला आहे नाही तर जे लोक ना खरंच भाई आहे तसे बरं का काही लोक चांगले आहेत आणि काही लोक वाईट आहेत आणि ते सगळीकडेच असतं ना त्याचं असं एका माशीमुळे ना पुरा समुद्र खराब होतो त्याच्यामुळे असं स्थिती येतं त्या माशीला दुपारून फेकायचं त्याच्यामुळे त्या माशीला पकडायचं आणि फेकून टाकायचं राहायचं बाकी लोक चांगले यांच्या यातले मुस्लिम मधले कारण की त्यांचं बोलणं बी इतकं हंबलनेस असतं ना बोलत्या वेळी ते चांगलं बोलतात काही लोक जे बिझनेस माइंडसेट वाले बाकीचे बघितले थर्ड क्लास बाकीचे आहेत नाही
आपल्या ज्यातली काही लोक चांगले आहेत काय वाईट आहे सगळ्याचे तसंच असतं. म्हणजे रोजा असून ती लोक मायाला कोणाला आणून बाहेर काय गोष्ट वाईट वाटली त्याच्यामुळे मोदी असं काहीतरी कर रे भाई ते म्हणत तलाव लावून गेलो भाई म्हणत भाई आता काहीतरी कर बरं मोदी काका ऍटलिस्ट मुस्लिम लोक ज्यांचे रोजे चालू आहेत त्यांना बसून तरी खाऊ का एवढं आवड असे लोक आहेत की ज्यांचे सगळ्यांसाठी वाईट विचार करतच नाही आपण सगळ्यांसाठी आपल्या तोंडातून नेहमी चांगले विचार त्याच्यामुळे आज देवानी काहीतरी चांगलं चांगलं ठेवलेली आयचं भेटते चांगलं खायला भेटते 2 टायमाचं तुम्ही सपोर्ट करा आज बघा सपोर्ट करा रे आज याच्या पुढे बी जाऊ आपण बरोबर काही ना काही चालूच होईल लागलं इथे बी सिग्नल लागलं आमचं आयुष्य याच्यातच जाणार आहे 3 वेळेस सिग्नल लागलं 3 वेळेस तुम्हाला दाखवून कुठे गेलं की थांबवायला कुठे गेले की आमची मारलंच चालली काय माहिती आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी नसतात आमच्या हे पण डायरेक्ट हायकोर्टच्या गोष्टी असतात आहे की नाही हा डायरेक्ट मोठ्या गोष्टी पोलीस स्टेशन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट याच गोष्टी बघायला भेटतात आम्हाला बाकी काय यांना थँक्यू बोलावंच लागतं तेव्हा इथं आलो ना तर कोणाला बी थँक्यू म्हणा नाही राजा गांडीवर रट्टेवरती पहिलेच तुंबेले सगळे मारायला आपली तुम्ही नसेल सॉरी म्हणा त्याने कानपट्टी तरी मारली तर थँक्यू सर थँक्यू सर काय गुन्हा केला थँक्यू सर अरे हो ना पहिलेच आम्ही गुन्हेगारी दिसतो केस बघून ते मला हायकोर्ट बी सोडला नाही आता तिथं ब्लॉगिंग चालू केली येडा हो हीच एक जागा आहे जिथं असं झुकून राहावं लागतं आणि आम्ही झुकणारे माणसं नाही म्हणा नाहीतर नाही झुकवते नाही तर आम्ही असे झुकवतो चांगल्याला कॅमेरामॅन नेवर डाय मग ते शूट असो ब्लॉगिंग असो काही असो कुठे येत गाडी घेऊन यायला पाहिजे हो ना यार तर काही इथं मोबाईल बंद आहे आवाज नाही तरी पण चालू आहे सगळे काले कपडे टापलं करेच आहे ना एखाद्याने बघितलं लय मारून आम्हाला अरे ठीक आहे काय विषय नाही चलते राहता तुम्ही आमच्या सुरक्षेसाठी म्हणा आम्हाला मारण्यासाठी नाही म्हणा वरती का ठीक आहे ठीक काले कपडे ट्रान्सपोर्ट वगैरे छान पकडून डब्बे ठेवे रे इथं जेवण करायसाठी आपल्याला गांडच वाटली एवढा मोठा बंदूक डायरेक्ट आता लावू नका डायरेक्ट इथंच डायरेक्ट तिथून एक्झिट मारत होतो मला वाटलं पकडलं मी असं चेक करत होतो काय नाही भैया इथं लय गद्दार लोक गंदे लोक येईल डायरेक्ट असं इथूनच पकडते नाही इथंच टाकते गरीबी कळू देणार गरिबी कळू देणार नाही लवकर तर झाला एज का कमी होतं भाई हो ना आणि ते PSI काहीतरी होतं ना PSI होतं ते आहे होता रे ते आहे काय हा ते मोठा माणूस होता भाई जाऊ दे ते आपले तिथपर्यंत आता जाऊयात फटाफट आणि डायरेक्ट तुम्हाला जिमच्या टायमाला भेटू आपण ठीक आहे ना चलो तर काही आता सुटलो वगैरे आता जिमला निघलो होतो तितक्यात ते मला आठवलं की मला ट्युटोरियल द्यायचे मित्राचे तर मग ट्युटोरियल वगैरे देऊयात तर मग दिल्यानंतर मग डायरेक्ट जिमला जाऊ आणि तुम्हाला भेटूयात वर्कआउट करता वेळेस ठीक आहे आता सध्या जातो मी लवकर सिडकोला ट्युटोरियल वगैरे देतो कलेक्ट करतो अँड भेटत तुम्हाला जिम मध्ये आपली लाईफच एवढीच आहे काय करावं आता जिम घर शूट ब्लॉग बस एवढंच बाकी काही नाही सध्या चला लवकर जाऊयात आणि लवकर तुम्हाला जिम मध्ये भेटूयात ठीक आहे तर भेटूयात पुढं तर आता जिम अरे गाड वाटून तुझी सांग इथं पकड कुठं पकडायचं खाली कुठं रे
या पकडलं तर सोडणार नाही मला. हल्ला ठीक आहे. चांगलंय भाई चांगलंय. 40 स्टार्टिंग 40 पासून डायरेक्ट. तर काय ड्युटी चालू झालेली आहे आता आमची. चल मामाचा मान ठेवावा लागतो आम्हाला, मामाकडे जावं लागतं, नाही तर मामा पगार देत नाही आम्हाला. तर चालला झोपडीवरती ड्युटी पूर्ण करून येतो डायरेक्ट 8 वाजता. तेव्हा जाऊन कुठतरी झोप लागेल आम्हाला. तर आता हा ब्लॉग जेवढा पण शूट केलेला आहे सगळा शूट तर कोर्टातच झाला म्हणा. ब्लॉग एवढा पण शूट नाही, पुरा वकिलांसोबत ब्लॉग केलेला आहे. मौत को झुके टक से वापस आ गए यार. सगळ्यांच्या अशा इथं कंपनीला डायरेक्ट कर होती. एकदा काय झालं माहिती का, आम्ही त्याच्या एंट्री एक्झिट मधून बाहेर निघत होतो बरं का, तर तिथे टुंग 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 वाजलं. मग मी काय केलं, असं कंपनीला चेक केलं म्हणलं भाई यांच्यात काय आहे तर नाही रे, म्हणलं नाही आता पहिले घेतला असतं आम्हाला. टाका कलमा यांच्यावर आणि टाकायला इकडून घरच्याला बी माहित झालं नसतं भाई काय झालं काय नाही. हो ना. तर आता चला जाऊया झोपडीवरती आणि तुम्हाला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. अरे पण आज जिम मध्ये ना मज्जा आली भैया. मजा तर आलीच भाई. पण हे 15 नाही 1 घंटा कुठे काय झालं काय माहिती भैया. कुठे गेलता? 1 घंटा ते एडिटोरियल द्यायला गेलो ना मित्राचं. कोणत्या हे सुमित हो का, कुठं राहतो वाळू तुला. वाळूला राहतो सुमित. तर मग त्याचं एडिटोरियल दिला आणि मग जिमला आलो भाई. आणि 1 घंटा जिम लिहून पण देणार होता ना म्हणे. लिहून आहे ना मग तिकीट आहे ना अजून. लिहिलेलं नाही रे, मग लिहायचे 2. पण मला माझ्या कानावर असं आलं की तू पैसे घेणार आहेस म्हणून त्याचे. नाही रे, पैसे काय तर 1 रुपया देत नाही भैया मला आता सध्या कोणी. हो का, गरिबी चालू आहे सध्या, आमच्या दोघांची बी चालू आहे, कोणाची? माझी आणि माझ्या मित्राची. हो का. हा. तर आता चला भाई. ते मित्रासोबतचा व्हिडिओ आहे बरं का माझ्याकडे, तू शूट केला होता बघ. हा मग त्याच्यात आठवते का तुला? मुंगीचं ते सगळं काढत मग मी. ते शूट आहे माझ्याकडे मित्राचा. तुला माहिती ना मित्र कोण आहे. छान आहे रे लोकांना मित्र. थोडी माहिती. मित्र छान आहे तुझा, हा, खूप छान आहे. ते मित्राची साथ सोडू नकोस. मित्राची साथ न सोडणार भाई. मित्र अरे, काही टिरीत फुलला मग राहुल. सॉरी गाईस. मित्राचा विषय चालू होता दिली शिवी मग. तर काही चला जाऊया झोपडीवरती. माझा हात गळून आलाय आणि भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय, लव्ह यू, गुड नाईट. बाय. Yeah.